जय भीम. जय भीम घालण्याचं आजचं कारण काय असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. कारण तर बघूच, पण जय भीम नावाचा एक मूवी आपल्यापैकी काहींनी पाहिला असेलच. आदिवासी कुटुंबातील राजकन्नू नावाच्या युवकाला खोट्या गुन्ह्यात अडकवण्यासाठी पोलीस मरेपर्यंत मारहाण करतात आणि मेल्यानंतर देखील त्याच्या पत्नीच्या वाट्याला संघर्षच येतो. अखेर वकील चंद्रू हे ती केस लढतात आणि कोठडीतील मृत्यू प्रकरणाबद्दल पोलिसांना शिक्षा होते. साऊथ सुपरस्टार सूर्याच्या कमालीच्या अभिनयामुळे हा मूवी तितकाच गाजला देखील. पण कोठडीत होणाऱ्या मृत्यूचा आकडा मात्र अजूनही दिसून येतो. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार देशात या वर्षीच्या पहिल्या 3 महिन्यातच 170 मृत्यूची नोंद झाली आहे. तमिळनाडूतील अशाच एका घटनेत 9 पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याची घटना आपण नुकतीच काही महिन्यांपूर्वी पाहिली होती. हे सगळे संदर्भ देण्याचे कारण म्हणजे महाराष्ट्रातील 9 पोलिसांना 15 वर्षांपूर्वीच्या प्रकरणात नुकतीच जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. वाशिम जिल्हा न्यायालयाने नुकताच हा निकाल दिला असून पारधी कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त केली जाते. तेव्हा हे प्रकरण नेमकं काय आहे या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी आदिती आणि तुम्ही पाहतायत शिरस्ता. घटना 15 वर्षांपूर्वीची आहे. दिनांक 9 मे 2011 रोजी हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्याच्या वाढोणा इथल्या वस्तीवर पोलिसांनी ही धाड टाकली. वाशिमच्या रिसोड पोलीस ठाण्यातील 9 पोलिसांनी ही धाड टाकली. आता ही वस्ती पारधी समाजाची होती. केवळ चोरीच्या संशयावरून पारधी समाजाच्या वस्तीवर ही धाड टाकण्यात आली होती. त्यावेळी बेग्या पवार या युवकाला पोलिसांनी बळीचा बकरा बनवलं. चोरीच्या आरोपातील संशयित म्हणून त्याला ताब्यात घेण्यात आलं. त्यानंतर बेग्या पवारला कोठडीत मारहाण करण्यात आली. गुन्हा कबूल करण्यासाठी बेग्यावर प्रचंड दबाव आणला गेला. मात्र त्याने पोलिसांच्या अत्याचाराला न जुमानता ठाम राहिला. हे पाहून पोलिसांनी आणखी द्वेषाने बेग्या पवारला मारहाण केली. 3rd डिग्री म्हणा किंवा सुंदरीचा प्रयोग म्हणा असं आपण एरवीच्या संवादात म्हणत असतो, पण यामुळेच कित्येक जण जीवानिशी जातात. बेग्याचं तसंच झालं. 10 मे 2011 साली बेग्याचा अमानुष मारहाणीत मृत्यू झाला. खरं तर हा खून होता, पण तोपर्यंत दोषसिद्धी झाली नव्हती. त्यानंतर हे प्रकरण CID कडे वर्ग करण्यात आलं. CIDने सप्टेंबर 2011 साली दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं. आता यातील निष्कर्ष गंभीर म्हणावे असेच आहेत. बेग्या पवार याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये डॉक्टरांनी नोंदवलेली निरीक्षणं धक्कादायक आहेत. डॉक्टरांच्या नोंदणीनुसार बेग्या पवारच्या शरीरावर मारहाणीच्या तब्बल 44 खुणा आहेत. अमानुष मारहाण, त्यातून झालेला रक्तस्राव आणि या सगळ्याचा बसलेला मानसिक धक्का यामुळे बेग्या पवार यांचा मृत्यू झाला. कोठडीत मारहाण केल्यानंतर पोलिसांनी त्याला उपचारासाठी वाशिमकडे आणण्यात येत असतानाच वाटेत मृत्यू झाल्याचं निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवलंय. या खटल्याचा तपास जेव्हा CID कडे वर्ग करण्यात आला तेव्हा CIDने अवघ्या 34 दिवसात 9 पोलिसांविरुद्ध खुनाचा आणि ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर सर्व 9 आरोपींवर निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. या सगळ्यांच्या निलंबनाचा कालावधी संपल्यानंतर त्यांना पुन्हा सेवेत घेण्यात आलं. त्यापैकी 4 जण अद्यापही सेवेत आहेत. या सगळ्या प्रकरणामध्ये रिसोड पोलीस ठाण्याचे ठाणेदार माधव धांडे, पोलीस कर्मचारी मदन पवार, शिवाजी खिल्लारी, पंजाब पाटकर, रमेश पवार, प्रकाश तारम, नागराव खांडके, अशोक वैद्य आणि वसंत जाधव यांचा समावेश होता. गुरुवारी दिनांक 26 रोजी म्हणजे तब्बल 15 वर्षे 1 महिना आणि 23 दिवसांच्या प्रतीक्षेनंतर या सगळ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. जिल्हा सत्र न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा निकाल दिलाय. या प्रकरणात एकूण 47 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यात मृताचे आई वडील आणि वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. या घटनेने जय भीम मधील घटनेची पुनरावृत्ती झाली असंच म्हणता येईल. पण या घटनेने महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे कोठडीत होणाऱ्या मारहाणीचा आणि मृत्यूचा. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार कोठडीत होणाऱ्या मृत्यूंमध्ये पहिल्या काही राज्यात महाराष्ट्राचं नाव आहे. या संबंधीचं महत्त्वाचं प्रकरण अद्याप न्यायालयात प्रलंबित आहे. ते प्रकरण म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कोठडीतील मृत्यूचं. सोमनाथ सूर्यवंशी यांना देखील असंच बळीचा बकरा बनवण्यात आलं. वकिलीचं शिक्षण घेणाऱ्या या उमद्या युवकाला कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. त्यामुळे बेग्या पवार झालं, सोमनाथ सूर्यवंशी झालं. अशी प्रकरणं दिवसेंदिवस कमी होणं अपेक्षित असताना मानवाधिकारांचं उल्लंघन करून हत्यांच्या संख्येत वाढ होताना दिसून येते. भटक्या विमुक्त समाजातील विशेषतः पारधी समाजातील अनेकांना केवळ संशयाच्या कारणावरून पोलीस उचलून घेऊन जातात आणि त्यांच्या वाट्याला उपेक्षा येते.
मराठी साहित्यात लक्ष्मण गायकवाड यांचं उचल्या हे आत्मकथन अधिक चर्चिलं गेलंय. पारधी समाजातून येणाऱ्या गायकवाडांनी पारधी समाजावर कसे अत्याचार होतात यावर त्यातून भाष्य केलं होतं. 1987 साली हे पुस्तक प्रकाशित झालं. मात्र त्यावेळची स्थिती अद्यापही तशीच दिसून येते. बेगे पवार प्रकरणामुळे हेच अधोरेखित होतंय. या प्रकरणी तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. धन्यवाद.